तुम्हाला गंमत दाखवतो. हे बघा, ही एक जागा. बातमी ऐकून डोकं सुन्न झालं. हे बघा. त्याच्यानंतर अजून एक बघा. भोर नसरापूरची घटना समजल्यानंतर काळी जळतय आणि रक्त उसळतंय. आणि हे एक आहे त्यावर बघूनच घ्यायला. भोर तालुक्यातल्या नसरापूर गावात घडलेली घटना मन हेलावून टाकणारी आणि तितकीच संतापजनक आहे. अशा हे 4-5 जणी आहेत, सगळ्या पक्षांनी नेमलेल्या आहे अशा. हे काहीच करीत नाहीत. या फक्त असं काही प्रकरण झालं की समोर यायचं, मला लई वाईट वाटलं, मी लय अशी आहे, मला लई मा कंठ दुखला, माझ्या मनाला भावना दुखल्या, मुन्न सुन्न झालं. अरे काही होत नाही तुम्हाला. तुम्ही लई निबर आणि दगडाच्या काळजाचे आहे. तुम्ही मॅनेज होतात एकमेकांना. फक्त एकमेकावर भुंकायचं झालं की तुम्ही सगळे एका माळीच्या मनी आहेत. तुम्ही काहीच करू शकत नाही. गोरगरिबावर अन्याय झाला तर यांच्या मागं कोणीच नाही. हे फक्त तुम्हाला क्रिया अशी झाली की तुम्हाला फक्त प्रतिक्रिया द्यायला कारणं पाहिजे. काय करत नाही तुम्ही जनतेसाठी, फक्त स्वतःसाठी काम करतात. तुम्ही स्वतःचं पोट भरतात आणि राजकारण ही तुमची सेवा नाही तर तुमचा व्यवसाय झाला आहे. फक्त तुम्हाला पैसा पाहिजे, पैशातून सत्ता पाहिजे, सत्तेतून माज पाहिजे. नुसता माज करायचा आणि ती खाज करायची, बस बाकी काहीच नाही. अरे काय यांचं तोंड सुद्धा वाटत नाही. म्हणजे हे 4-5 जण जे बोलतात नाही, एकमेकाच्या वाभाडे काढतात, एकमेकाला बोलतात, नुसत्या टीका करतात. हां, ही निघा असं केलं, तिने तसं केलं. अरे तुमचे खरं सांगतो, तुमचे तोंड नाही, तुमचे आवाजच सुद्धा ऐकू वाटत नाही लोकांना. तुम्ही पाहिले की लोक मोबाईल बंद करतात किंवा टीव्ही बंद करतात. तुमच्या प्रतिक्रिया सुद्धा नको वाटतात लोकांना. खरं सांगतो बाबा, मी खरं बोलतो म्हणून वाईट वाटेल तुम्हाला, पण तुम्ही काहीच करत नाही. एवढं मोठं काल प्रकरण झालं ना, त्या प्रकरणावर तुम्ही 4 ते 5 दिवस बोलणार, त्याच्यानंतर काहीच नाही. मागं प्रकरण झाले, आता झाले, फक्त 4 ते 5 दिवसात तुम्ही नुसत्या वा 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 या भुंगणा काहीच करणार नाही तुम्ही. अरे कामं करा रे. जनतेने तुम्हाला निवडून दिलं आहे, जनतेने सेवा करण्यासाठी ठेवलं आहे, तुम्हाला व्यवसाय करण्यासाठी नाही ठेवलं. तुम्ही फक्त व्यवसाय करता.